नमस्कार मंडळी, मी माया. स्वागत आहे तुमचं मायाज किचनमध्ये. आणि आज आपण गावठी वांगे आहे ते चुलीवर भाजून त्याचं भरीत बनवणार आहोत, म्हणजेच भाजलेल्या वांग्याचं भरीत. चला तर मग रेसिपी शेअर करते. हे बघा, वांग्याला सर्वात अगोदर अशी कट मारून वांगं किडकत नाही आहे ना, खराब नाही आहे ना, हे चेक करून घ्यायचं आहे आणि चुलीवरती भाजायला ठेवून द्यायचं आहे. तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता. बंद झालं. हे द्या आणि तिकडे जा. आपण इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कापून बारीक, आणि याच्यात हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे पाट्यावरती. तर आबडधोबड वाटून घेतलेलं आहे सरभरीत. आणि इथे 2 मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. तसंच आपल्याला इथे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे, आणि खायचं तेल. आपली वांगी छान भाजून झाली की मग आपण भरीत बनवायला घेऊया. गावची माती छान आहे. ही आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे. आता ही वांगी आपण भाजून घेतलेली आहेत. याची साल जी आहे वरची ती हलक्या हाताने काढून घ्यायची आहे. जितकी निघेल तेवढी ठीक आहे. जर नाही निघाली, थोडीफार राहिली तरी काय हरकत नाही आहे. पण जेवढी आपल्याला काढता येईल तेवढी काढून टाकायची आपण. ही बघा, हलक्या हाताने अशी आपल्याला ही साल काढून घ्यायची. थोडीफार राहिली तरी काय हरकत नाही आहे. याची वरची साल काढल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. कट काय असं प्रॉपर झालंच पाहिजे असं काही नाही आहे. थोडं वाकडं तिकडं कट करून घ्यायचे. नंतर ते तसंही आपल्याला शिजवताना ते बारीकच होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घेतलेले आपण. 2 ते 3 चमचे अंदाजे तेल घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हे बघा 2 मिरच्या आहेत, हिरव्या मोठ्या मिरच्या आहेत, आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आहेत, आणि जिरं हे आपण पाट्यावरती वाटून घेतलेले हे आपण घालणार आहोत. वांग शिजल्यानंतर जितकं प्रमाण वांग्याचं झालंय तितकंच प्रमाण कांद्याचं देखील आहे ते. हे बघा, आता हा कांदा लसूण छान परतलं गेलं, आणि अजून देखील आपल्याला परतायचं. पण आता आपण बाकीचे मसाले टाकूया. याच्यात 1 अर्धा चमचा हळद पावडर टाकूया. 1 चमचा लाल तिखट आहे इथे. याच्यात गरम मसाला ॲड आहे, घरचं लाल तिखट आहे. आपल्याला याच्यात अजिबात पाणी नाही घालायचं आहे. मग आपलं जे भाजलेलं वांगं होतं आपण कापून घेतलेलं ते घालूया याच्यामध्ये. आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आपल्याला याच्यात. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण. थोडीशी अगदी हलकीशी मी गार्निशिंगसाठी ठेवून देते. नंतर कोथिंबीर घालून वांग आपलं शिजलेलं होतं, म्हणजे हे शिजायला खूप वेळ लागणार नाही. 1-5 मिनिटं फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायचे झाकण ठेवून.
4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि मी मधून 2दा हलवलं होतं. सतत हलवायचं आहे आपल्याला असं 2-2 मिनटाने, नाही तर खाली लागेल ते. आणि गॅसचा फ्लेम देखील तुम्हाला लोच ठेवायचा आहे झाकण ठेवल्यानंतर. हे बघा आपलं भरीत तयार झालेलं आहे. हे बघा उरलेली सगळी कोथिंबीर आपण घालून देऊया याच्यामध्ये आणि आता हे सर्व करूया. बाजरी के भाकरी बरोबर खायला अप्रतिम लागते हे भरीत.